राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. हा देह नाशिवंत एक दिवस जाणार. भावाभावाची जर भांडणं झाली असेल आणि आजचं कीर्तन जर समजलं असेल तर कीर्तन संपलं, जेवण केलं, घरी गेला, भावाच्या गळा पडून मिठी मारा आणि त्या भावाला सांगा मी कीर्तन ऐकलं, हे देह नाशिवंत आहे, परत हा जन्म नाही. दादा मी चुकलो, 20 वर्षापूर्वी दादा मी तुला शिवी दिली, चौकामध्ये तुझ्या कानफाडीत मारली, 4 लोकांचं ऐकलं, दादा माझं चुकलं, पण चूक फार मला लेट कळाली, पण मनापासून थेट दादा मी तुझ्या गळा पडतो. दादा सगळे कोर्टातले कायदे मागे घेऊ, कोर्टातल्या सगळ्या असणाऱ्या आपले जे दावे आहेत सगळे मागे घेऊ आणि दादा उरलेलं आयुष्य गुन्ह्या गोविंदानं जगू. तर माणूस म्हणून जगण्याचा अर्थ कळाला. नाही तर क्षणभंगूर जीवनाचा भरवसा नाही. कधी माणूस कधी जगेल कधी मरेल हे सांगता येणार नाही, कारण हा देह नाशिवंत एक दिवस जाणार आहे. म्हणून भगवंताची सेवा हीच ईश्वरी सेवा आहे. ज्याला कळलं त्याला जीवन कळलं. म्हणून ज्यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त, पुण्यस्मरणानिमित्त, स्मृती दिनानिमित्त आपण एकत्र आलो, त्या वैकुंठवासी सौभाग्य अखंड सौभाग्यवती द्रौपदाबाई भगवान कंद यांचे धर्मपती वैकुंठवासी हरिभक्तपरायण भगवान महाराज बाबूराव कंद वय वर्ष 97 ला गेले आणि यांचा आज पुण्यस्मरण आहे. या पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन रूपी सेवा आहे. खऱ्या अर्थाने त्यांना भावपूर्ण आदरांजली आहे. त्यांचं झालेलं दुःखाची पोकळी भरून निघणारी नाहीये. पण त्याच कुटुंबामध्ये 3 मुलं आहेत आणि त्यांचा एक मुलगा मयत आहे, कैलासवासी नारायण भगवान कंद. त्यांचे एक सुनबाई सुद्धा या ठिकाणी मयत आहे, सौभाग्यवती शालन हरिभाऊ कंद. आणि त्यांचे मिस्टर श्री हरिभाऊ भगवान कंद या कुटुंबाचा भाग आहे. रामदास भगवान कंद या कुटुंबाचा भाग आहे. आणि ज्यांनी मला ही सेवा दिली भावांच्या मदतीनं ते सुखदेव भगवान कंद हे आज मातेची 3 मुलं आहेत. आणि मला असं वाटतं ही 3 मुलं अशी आहेत, राम, लक्ष्मण, भरत. आणि ही 3 मुलं वय वर्ष 97 पर्यंत आपल्या वडिलांना सांभाळ. शेवटी आधार गेला तर तो आधार किती मरेपर्यंत आपल्याला आधार असावा वाटतो, पण तो आधार जाण्यानं कुटुंब खचलं. परमेश्वर त्यांना दुःखातून बाहेर येण्याची आणि वडिलांची वारंवार स्मृती ठेवण्याची बुद्धी देवो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये सावधान व्हा. सावधान काय व्हायचं आहे तर ही सगळी मंडळी या कीर्तनामध्ये तुम्हाला मला सावधान करण्याकरता माझ्या साथीला आले. या ठिकाणी ज्यांनी पेटीचा सूर धरला आणि आमच्या युवकांच्या बरोबरीने सुद्धा त्या ठिकाणी छंद जोपासला त्या हरिभक्त नारायण वळके महाराज यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर ज्यांनी सुंदर असा मृदुंग वाजवला ते हरिभक्त नारायण अविनाश महाराज लेकुळे यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी विना जवळजवळ 1.5 तास विना खांद्यावरती घेतला ते जुन्या पिढीतले हरिभक्त नारायण बाळासाहेब कंद. मी म्हणेल की वय किती मला माहिती नाही, पण किती वय असू द्या केवढ्या वयाचा तरुण आज कीर्तनामध्ये उभा आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं गायनाचे आणि ज्यांनी गायनाची साथ दिली ते हरिभक्त नारायण बळीराम महाराज शिंदे यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर हरिभक्त नारायण बाळासाहेब महाराज शहाणे यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे संगत आली ही सगळी मंडळी ज्या संस्थेतली आहे, आपण ज्याला प्रतिपंढरपूर म्हणतो ते डाळिंब, आणि डाळिंबचा विठोबा आणि त्या विठोबाच्या नावानं श्री विठ्ठल आध्यात्मिक वारकरी संस्था आणि त्या संस्थेचे सर्व लेकोळे महाराज त्यांचे विद्यार्थी त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि खऱ्या अर्थानं माझा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला, अरे वा वा वा, साऊंड सिस्टीम वाळके दादा यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी सगळं हे चित्रीकरण कॅमेऱ्यात कैद केले आणि ते एडिट करून अजिबात टाकू नका बरं. हे असं सोडा, हे असं उग काकर लावून अशा असणाऱ्या व्हिडिओ शूटिंग साठी जोरदार टाळ्या वाजवा. आता स्वतःसाठी टाळ्या वाजवा की दिवस उगवल्यापासून कीर्तन संपेपर्यंत आणि झोपेपर्यंत भगवंतानं आपलं जिवंत ठेवलं.
आणि जिवंत ठेवल्याबद्दल 24 तासातले माझे 2 तास भगवंतासाठी गेले, यासाठी टाळ्या वाजवा. नाहीतर तुम्ही बसला असता, नाही तर तुम्ही टीव्ही पुढे बसला असता. आई कुठं काय करते, काहीच करत नाही म्हणून दुसरी बाई घरात येते आणि सगळ्या लाफड्याच्या मालिका बघत बसते. आणि ह्या तरुण मंडळीने काय केलं असतं, म्हणून तुम्ही 2 तास नाईलाजानं का होईना बसला. काहींची मस्जिदची होती, उठा, पण कसं काय उठाव बाया कीर्तन, पण उठता आलं नाही. गादीच तशी, ही गादी तशी आज्ञा देत नाही का. ही गादी म्हणते सावधान व्हा, आणि सावधान कशा करता व्हा आणि कुणाची संगत करा. संत समागमी धरा, कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि.